रावरी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यात उमेदवारांसोबतच ज्यांनी उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतलाय त्यांची अधिक चर्चा आहे. आपल्यासोबत आहेत प्राजक्त तनपुरे. खरं तर काल ज्या वेळेला रवींद्र चव्हाण या ठिकाणी आले किंवा भाजपचे सर्व नेते आले त्यावेळेला सर्वाधिक चर्चा तुमची होती की तुमचा निर्णय नेमके काय असणार. त्यांनी तर अगदी उघडपणे म्हटलंय की ते जर आमच्या सोबत मनाने जर जोडले गेले तर आम्हाला आनंदच होईल. तुमची नेमकी भूमिका काय? नाही तर माझी भूमिका मी 6 तारखेलाच स्पष्ट केलेली आहे की मी या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलेली आहे. म्हणजे मी अर्जच भरला नाही आणि ती का अशा भूमिका घेतली याचं स्पष्टीकरणही मागेच दिलेलं आहे की एकतर थोडी भावनिक किनार या निवडणुकीला आहे आणि जे काही विषय होते इथल्या तरुणांच्या बेरोजगारीचा विषय आहे. इथं जी MIDCचा आमची चर्चा झाली, त्या जमीन जे ॲम्युनिशन पार्क आहे तो होऊ नये, अशा काही विषयांवर मला जर आश्वासक भूमिका सरकारची वाटली, या मुद्द्यावरून मी खरं माघार घेतलेली आहे. आणि ही काही सार्वत्रिक निवडणूक नाहीये. म्हणजे मी जरी निवडून आलो असतो, मला सगळी माझी तयारी होती निवडणुकीची, पण मी विचार केला मी निवडून येऊन शेवटी आमच्या पक्षाचे 10चे 11 होणार, त्याच्या पलीकडे काही फरक पडणार नाही, सरकारमध्ये काही बदल होणार नाही. उलट मतदारसंघात थोडी विकास कामांना कदाचित खीळ बसली असती. म्हणून कुठेतरी एक सामंजस्याची भूमिका, थांबण्याची भूमिका मी घेतली. एक भावनिक किनार देखील स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर होतं. या सर्व बाबींचा विचार करून माझी भूमिका मी 6 तारखेलाच घेतलेली आहे. पण दुसरीकडे जर बघितलं काल अगदी राम शिंदे साहेबांनी देखील बोलताना म्हटलंय की त्यांनी अर्ज न भरता एक प्रकारे पाठिंबा दिला तर उघडपणे देखील पाठिंबा द्यावा अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. नाही, आता ह्या सर्व नेत्यांचा मनाचा मोठेपणा आहे की त्यांच्या सभेत माझं नाव घेतलं, त्यांचं मनाचा मोठेपणा आहे. पण मी आता माझी थांबण्याची भूमिका हाच मोठा खरा निर्णय आहे. आणि उघड भूमिकेबद्दल मी 20 तारखेला आमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहे, त्यामध्ये सर्व भूमिका स्पष्ट मी करेल. दुसरीकडे जर बघितलं तर कार्यकर्त्यांमध्ये देखील अजून संभ्रम आहेत की आपण नेमकं प्रचारामध्ये कुठंच नाही आहात. नेमकी काय भूमिका कार्यकर्त्यांनी देखील घ्यायला पाहिजे, काय नेमकं? नाही, मतदान 23 तारखेला आहे. मी 20 तारखेला आमच्या कार्यकर्त्यांची एक बैठक घेऊन त्यामध्ये काय नेमकी भूमिका घ्यायला पाहिजे हे सविस्तर बोलेल. आता माझी सर्व कार्यकर्त्यांची निवडक सर्व गावातल्या प्रमुख लोकांची चर्चा देखील चालू आहे. 20 तारखेला माझी उघड भूमिका त्या ठिकाणी मी स्पष्ट करेन. दुसरीकडे जर बघितलं तर महाविकास आघाडीतील कोणी नेते किंवा मंडळी आपल्याला भेटलेत का किंवा त्यांच्याकडनं संपर्क झालाय का? कारण निलेश लंकेंनी देखील आता बोलताना सांगितलंय की आगे आगे देखील होत आहे का किंवा सीताफळ मिठा होत आहे. काही नेमकं काही चर्चा वगैरे झाली याच्याबरोबर? नाही, निश्चितपणे 2 मुद्दे आहेत. एक तर महाविकास आघाडीचे काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे अंकुश अण्णा काकडे असतील, स्वतः उमेदवार देखील आहेत, खासदार निलेश लंकेंनी भेट घेतली. त्यांच्याकडनंही भेटीगाठी चालूच आहेत. आमचे शिवसेनेचे माझे मित्र आहेत रावसाहेब पाटील खेवरे, तेही आले होते भेटायला. शेवटी उमेदवार आहेत, त्यांचं भेटणं काम आहे. पण ही निवडणूक मी म्हटल्याप्रमाणे आता ही पोटनिवडणूक आहे आणि ठीक आहे, माझ्या पक्षाबद्दल मला शेवटी माझाच पक्ष आहे असल्यामुळे मला निश्चितपणे मलाही ओढा माझ्या पक्षाकडे असणार हे नैसर्गिक आहे. पण मी ज्या मुद्द्यांवरनं ही भूमिका घेतली थांबण्याची, त्या मुद्द्यांचा विचार करून कुठेतरी मला 20 तारखेला माझी भूमिका मी स्पष्ट करेल. सातत्यानं चर्चा सुरू आहे, आपण भाजपमध्ये जाल किंवा विधान परिषदेच्या आता निवडणुका आहेत, विधान परिषद देखील मिळू शकते, अशी चर्चा नागरिकांमध्ये सर्वसामान्यांमध्ये. नेमकं काय करेल? हे बघा, राजकारणामध्ये चर्चेंना काही अर्थ नसतो. चर्चा खूप होत असतात. आता कोणी काय व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधनं तर खूप काय काय आलं की लगेच लोक चर्चा करतात. चर्चेला काय अर्थ नसतो. त्या वेळचे ते विषय असतात. आज तर विधानसभेची निवडणूक आहे 23 तारखेला, तिथपर्यंतच भूमिका आहे. पुढचं जसं क्रिकेटमध्ये एक एक बॉल खेळतो, एक एक सेशन खेळला जातो टेस्ट क्रिकेटमध्ये, आज विधानसभेची निवडणूक आहे, त्याच्यावरतीच आमचा फोकस आहे. काय नेमकं करायचं याची चर्चा कार्यकर्त्यांबरोबर चालू आहे. 20 तारखेला ती भूमिका स्पष्ट अजून त्याच्यामध्ये होईल. पुढचं आत्ताच बोलण्यामध्ये काय एवढं मला काही अजून हे वाटत नाही. पण जर बघितलं तर धावपट्टी कुठेतरी भाजपच्या लोकांकडनं तयारी केली जाते. कारण सुजय विखे पाटीलने म्हटलंय की कार्यकर्त्यांना दुखवू नका प्राजक्तदादांच्या, अशा पद्धतीने ते सातत्यानं भाषणामध्ये म्हणतात. आणि दुसरीकडे कुठल्याही बांधावर गेलं तर तुम्हाला कमळच दिसेल असं देखील त्यांनी वक्तव्य केलंय. आणि आता हे बघा, त्यांचं मी आभार मानेल की आमच्या कार्यकर्त्यांना दुखवू नका असं वक्तव्य त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी केलेलं आहे. तर निश्चितपणे त्यांनी देखील मोठं मन दाखवलं, त्यांचे आभार व्यक्त करेल. पण बाकीचे बांधावरचा विषय अजून लगेच त्याच्यावर मी काय बोलू इच्छित नाही. शेवटी आमचा बांध इकडं तुतारीचा आहे, त्यांचा बांध कमळाचा आहे. आज तरी बांधावरनं काही लढाई दिसत नाही. आज तरी काय भविष्यात बांध मग निघेल की काय?
मी म्हटलं ना, भविष्यातलं भविष्यात, पण आज मी शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे. फक्त ही पोटनिवडणूक असल्या कारणाने इथं पक्षीय भूमिकेपेक्षा स्थानिक प्रश्नांवरती मला निर्णय घ्यावा लागेल असं दिसतंय. 20 तारखेला आपण कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहात. योगायोगाने 20 तारखेला मुख्यमंत्री देखील इथे आहेत. काही मोठा निर्णय होईल? नाही, मला आयडिया नाही. ते मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची मला खूपशी काही चर्चा मी ऐकतोय, पण मला अधिकृत असं काय सोर्सेस कडून काय कळालेलं नाहीये. त्यामुळे त्याच्यावर मी काय बोलू शकणार नाही काय. तर हे होते प्राजक्त तनपुरे, ज्यांनी 20 तारखेला मी कार्यकर्त्यांसोबत बोलेल आणि माझी भूमिका स्पष्ट करेल असं म्हटलंय. कॅमेरा पर्सन गिरीशसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, राहुरी, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.